मिरज विधानसभा ताकदीने लढणार आहे, धनशक्तीला मी जनशक्तीने लढा देणार आहे। विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे हे मागील वर्षापासून मिरजेचे प्रतिनिधित्व करीत आहेत। 2 वेळा ते कॅबिनेट मंत्री झालेत। मिरजेसाठी 2,500 कोटींचा विकास निधी खर्च केल्याचा दावा ते करतात। मग निवडणुकीपूर्वी त्यांना सर्वपक्षीय नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत हे का सांगावं लागतंय? इतकी वाईट वेळ त्यांच्यावर का आली आहे? त्यांची उमेदवारी धोक्यात आली असल्यानेच त्यांची ही धडपड सुरू असल्याची टीका एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। पालकमंत्र्यांचा आणि मिरजेतील नगरसेवकांचा विकासाचा दावा खोटा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। डॉ. महेश कुमार कांबळे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठक घेऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवलाय। मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांवर जोरदार टीका केली। मिरजेतील ते सर्वपक्षीय नगरसेवक माझ्यासोबत आहेत, त्यांचा मला पाठिंबा आहे। या पाठिंब्याचा आणि त्यांच्या आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या कात्रणाचा आधार घेऊन भाजप पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे। मतदारसंघात 2,500 कोटी खर्च केल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केलाय। पक्षभेद बाजूला ठेवून पालकमंत्र्यांनी निधी दिल्याचं नगरसेवकांनीही सांगितलंय। माझ्या नगरसेवकांना प्रश्न आहे, हा निधी गेला कुठे? त्यांनी नागरिकांसमोर त्याचा खुलासा करावा असं आवाहनही डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केलंय। शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज रोड, भाजी मंडई, शहरातील सर्वच रस्ते, बंद पडलेले शासकीय दूध डेअरी सारखे उद्योग यांसाठी वर्षात काय प्रयत्न केले? हे प्रश्न का सुटले नाहीत? विकास केला असेल तर अशी वेळ तुमच्यावर का आली? पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची पिछेहाट झाली आहे हे यातूनच स्पष्ट झाले।